जय शिवराय मंडळी. तर मालवण मधील आज आपला दुसरा दिवस आहे आणि आता आपण चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. दांडी बीचवरून बोट मध्ये बसलो आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये किल्ल्यावरती पोहोचलो. किल्ल्याचा प्रवेशद्वार बघितला तर प्रामुख्याने गोमुखी पद्धतीचा आहे. त्या काळात जर शत्रुसैन्य प्रवेशद्वारावर आलं तर त्याला तिथेच प्रत्युत्तर देण्यासाठी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या तटबंदीवरती असे होल केले ज्यामधून गरम तेल ओतलं जायचं. 48 एकरामध्ये पसरलेला हा किल्ला अवघ्या 2.5 वर्षात जरी बांधून झाला असेल तरी ह्यामध्ये 52 बुरुज आणि 40 पेक्षा अधिक टॉयलेट देखील आहेत. त्यानंतर किल्ल्यावरील ग्रामदैवता म्हणजे जरीमरी माताचं दर्शन घेतलं आणि एक असं मंदिर पाहिलं ज्यामध्ये नंदी महाराज आणि महादेव जरी विराजमान असले तर त्याला लागूनच एक विहीर आहे, परंतु ते शत्रूला भुरळ घालण्यासाठी. खरं तर तो एक भुयारी मार्ग होता आणि कालांतराने तो आता बंद करण्यात आलाय. छत्रपती राजाराम महाराजांनी शिवरायांचं बांधलेलं हे मंदिर संपूर्ण भारतात किंवा महाराष्ट्रात नसून संपूर्ण जगामध्ये एकमेव मंदिर आहे, जिथे आजही 350 वर्षानंतर देखील दर सोमवारी छत्रपती शिवरायांची पालखी निघते. मंदिराला 3 प्रदक्षिणा घालून हा पालखी सोहळा संपन्न होतो. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या हाता आणि पायाच्या ठस्यांचं दर्शन घेतलं आणि हा विचार करत होतो आपण किती भाग्यवान आहोत, साक्षात शिवरायांच्या हाता पायाच्या ठस्यांचं आपल्याला दर्शन झालं. परंतु अति शिकलेले हे नालायक लोक साक्षात शिवरायांच्या पायाच्या ठस्यासोबत आपला हात जोडून पाहत होते. तर दुसरीकडे हे नालायक परप्रांतीय लोक साक्षात किल्ल्यावरती धूम्रपान करत होते. यांना चांगला धडा शिकवला, माफी मागायला लावली आणि शिवरायांचं महत्व समजून दिलं. त्यानंतर भवानी मातेचं दर्शन केलं आणि थेट राजकोट गाठलं. 1 मेला उद्घाटन झालेले छत्रपती शिवरायांची मूर्ती पाहण्यासाठी तुम्ही जर कधी मालवण मध्ये आला तर राजकोटमध्ये असलेले छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं दर्शन घेण्याचं विसरू नका.